पैठण विधानसभा मतदारसंघात 9 पैकी एका जागेवर जे आहे ते ठाकरे शिवसेनेला विजय मिळवला आणि ती एकमेव उमेदवार बिडकीन गटाचे आपल्यासोबत मनोज पेरे आहेत. काय सांगाल? खरं तर तुमच्या सगळे सहकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला, मात्र तुम्ही विजय खेचून आणलाय. खरोखर हा विजय माझा नसून माझ्या बिडकीन पंचक्रोशीतील जे बिडकीन सर्कलचे गटामधले माझे जे सहकारी, माझा मतदार राजा आहे, त्या सर्वांचा हा विजय आहे. बरेच जण मला त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी खूप जण त्या ठिकाणी तळ ठोकून होते, पण खरोखर माझ्या जनता जनार्दनाचे, माझ्या मतदार राजांचे मी मनापासून आभार मानतो की एवढे सगळे ताकद माझ्या विरोधात असताना सुद्धा मला माझ्या मतदार राजांनी त्या ठिकाणी वाचवलेलं आहे. आपण बघतोय इकडे विद्यमान खासदार संदीपान भुमरे आहेत, पैठणचे आमदार विलास भुमरे आहेत. असं असताना हा विजय तुम्हाला मिळाला, काय वाटतं? 100% हा खरोखर आमची जी टीम आहे या टीमनी खूप मेहनत घेतली. त्या ठिकाणी सर्वांनीच, मी तुम्हाला ते अगोदरच सांगितलं की बाबा मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी सर्वच रात्रंदिवस त्या ठिकाणी झटत होते, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, एकही सभा न घेता, एकही रॅली न काढता, फक्त भेटीगाठीवर जोर आणि माझ्या मतदार राजांवरती खरोखर विश्वास होता मला त्यांच्यावर. कारण की ते मला ह्या ठिकाणी कितीही ताकद त्या ठिकाणी माझ्या विरोधात जरी त्यांनी षड्यंत्र रचवलं तरीसुद्धा माझा मतदार राजा मला वाचवणार होता याची मला 100% खात्री होती आणि तो त्यांनी मला 100% मतदानामध्ये आशीर्वादरूपी त्या ठिकाणी मतदान मला केलेलं आहे. आपण बघतोय माजी आमदार वाकचौरे यांच्या पत्नीचा सुद्धा पराभव झाला आहे, मात्र सत्ताधारी पक्ष जे आहेत तुमच्या विरोधात होते. असं सगळं असताना काय रणनीती आखली होती? असं मला त्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रणनीती अशी आखली होती की त्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा, प्रत्येक वार्डामध्ये सभा होत्या. प्रत्येक त्या ठिकाणी बाहेरून कुणी मंत्री असेल, त्या ठिकाणी आमदार असतील, माजी मंत्री असेल, त्या ठिकाणी सर्वांना बिडकीन गावामध्ये, बिडकीन गटामध्ये आणलं जात होतं आणि बिडकीनला त्या ठिकाणी कॉर्नर सभा, एवढ्या कॉर्नर सभा आणि तळ ठोकून सगळेजण त्या ठिकाणी होते. पण मला माझ्या मतदार राजांनी ह्या ठिकाणी वाचवलेले आहे आणि मला त्या ठिकाणी जनतेने कौल दिले आहे, विजयाचा कौल या ठिकाणी दिलेला आहे. आता जर आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर सत्ताधारी पक्षाकडे कौल पाहायला मिळतो, तुम्ही विरोधी पक्षात आहेत, मोठे आव्हान असणार आहे तुम्हाला. 100% शिवसैनिक हा आव्हान पेलवणारा शिवसैनिक आहे. मी कडवट बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा, आदित्य साहेबांचा कडवट शिवसैनिक या ठिकाणी आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी विकास कामामध्ये त्या ठिकाणी मी निधी असेल, वेगवेगळ्या योजना असेल, मी त्या ठिकाणी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी निवडणुकीच्या काळात अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं होतं की बिडकीनमध्ये पैशाचा पाऊस पाडला जातोय आणि भाजपवर कुठेतरी टीका करण्याचा प्रयत्न केला होता, आरोप केला होता. काय होतं वास्तव त्या काळात? खरोखर त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी लाईव्ह त्यांनी पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी केला. शेवटी सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी केला. वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटपण्यात आले, सगळं काही त्या ठिकाणी प्रकार झाला. पण मतदार राजांनी कोणतंही त्यांच्या पैशा कुठे आमिषाला बळी पडले नाही किंवा कुठंच काही पडले नाही. त्या ठिकाणी आपल्याला जनतेने कौल माझ्या पाठीमागे दिला आणि मला त्या ठिकाणी निवडून आणलेलं आहे. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, तुम्ही वाटले होते पैसे? नाही, पैसे नाही. मला मतदार राजाचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे माझं. कारण मी 24 तास जनतेमध्ये असतो, 24 तास जनतेचं काम करत असतो. काही लोक जनतेत फक्त निवडणुकीपुरती येतात, पण मी तसं नाही. मी त्या ठिकाणी 24 तास जनतेची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळे मला काय पैसे वाटण्याचं याचं काहीच मला गरज पडत नाही. मला आशीर्वाद घेतो मी आणि आशीर्वाद घेतल्यानंतर माझा मतदार राजा मला आशीर्वाद देतो आणि मला त्या ठिकाणी निवडून आणतो. म्हणजे आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन गटाचे जिल्हा परिषदचे विजयी उमेदवार मनोज पेरे आपल्यासोबत होते. खरं तर आपण बघितलं तर या पैठण विधानसभा मतदारसंघात 9 गट आहेत आणि मात्र यापैकी जे ते एकमेव उमेदवार ठाकरे शिवसेनेचे मनोज पेरे होते, ज्यांनी या सगळ्या पद्धतीत विजय मिळवला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.